हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण ऑस्कर पुरस्कार पाहणार आहोत. ऑस्कर पुरस्कार पाहताना ते कसे लक्षात ठेवायचे किंवा कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा, त्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला? हा एक सेक्शन आहे, ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर या लेसनमध्ये तो पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. ऑस्कर पुरस्कार, तर त्याला अकॅडमी पुरस्कार असंही म्हटलं जातं. आता ह्या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात किंवा कुठल्या अकादमीतर्फे हे देण्यात येतं, तर हे अमेरिकेतली अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड सायन्स ही जी त्यांची अकादमी आहे, या अकादमीतर्फे देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार आहे. आता प्रश्न असा पडतो की ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कोणत्या व्यक्तीने केली, तर त्यांचं नाव आहे लुईस बी मेयर. लुईस बी मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स याची स्थापना केली आणि त्यांच्या थ्रूच, या अकादमीच्या थ्रूच ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सिनेसृष्टीतला सर्वाधिक मानाचा पुरस्कार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार. आता या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे, तर ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली आहे 1929 साली. 1929 साली. या वर्षी या पुरस्काराचं 92वं वर्ष आहे. आता या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये अगोदर सर्वाधिक जास्त नामांकन कोणत्या चित्रपटाला मिळाली होती, तर या वर्षीच्या ऑस्कर चित्रपटामध्ये जोकर हा जो चित्रपट आहे, या जोकर चित्रपटाला सर्वाधिक 11 नामांकन मिळाली होती. परंतु फायनल लिस्टमध्ये त्यांना म्हणावं तेवढी छाप पडता आलेली नाही. नामांकन जरी जास्त असली तरी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जोकर या चित्रपटाला मिळालेला नाही. तर त्याच्या नामांकनामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक असे बरेच नामांकन होती. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण कोरियाचा जो पॅरासाइट चित्रपट आहे, आता कोणत्या देशाचा हा लक्षात घ्या. दक्षिण कोरियाचा पॅरासाइट जो चित्रपट आहे, या चित्रपटाला या वर्षी एकूण 6 नामांकने मिळाली होती आणि या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये त्यांनी महत्वाची छाप पाडली. म्हणजे इंग्रजी नसताना या चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीमध्ये नामांकन मिळालं आणि त्या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सुद्धा मिळवलेला आहे. मग तुम्हाला आता या लेसनमध्ये फोकस करताना काय करायचं आहे, पॅरासाइटमध्ये कोणते महत्वाचे पुरस्कार मिळाले ते लक्षात घेणं गरजेचं आहे. पॅरासाइट हा दक्षिण कोरियाचा चित्रपट आहे. या चित्रपटाला ऑस्कर मधलं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत बॉंग जून हो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे पॅरासाइट चित्रपटाला मिळालेले 2 महत्वाचे पुरस्कार सगळ्यात लक्षात ठेवायचे, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बॉंग जून हो आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा सुद्धा पुरस्कार पॅरासाइट या चित्रपटाला मिळालेला आहे. हे 3 महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर जोकर या चित्रपटासाठी, जोकर चित्रपटाला जरी नामांकन यादीमध्ये 11 नामांकनासह सर्वाधिक नामांकने मिळाली असली तरी त्या पुरस्काराच्या फायनल लिस्टमध्ये त्यांना तेवढी छाप पडता आलेली नाहीये. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा हॉकिन फिनिक्स जोकर चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय. त्याचबरोबर जोकर चित्रपटाला आणखी एक महत्वाचा पुरस्कार मिळालाय, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर. तर हे 2 महत्वाचे पुरस्कार जोकर चित्रपटासाठी आहेत. त्यामुळे हे तुम्ही फोकस करताना थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा रेनी झेल्विगर जुडी या चित्रपटासाठी, तर हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कारण जसं तुम्ही सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाइट आणि जोकर हे कंपॅरेटिव्हली फोकस केलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी झेल्विगर जुडी या चित्रपटासाठी मिळाला आहे. आता राहिल्या 2 गोष्टी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. आता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता लक्षात ठेवणं खूप इझी आहे. ब्रॅड पीट, म्हणजे जे हॉलिवूड मधले एक सर्वोत्कृष्ट नावापैकी एक महत्वाचं नाव ज्यांना ओळखलं जातं हॉलिवूडमध्ये, तर ते ब्रॅड पीट. ब्रॅड पीट यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय. कोणत्या चित्रपटासाठी? वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड. कोणता चित्रपट आहे? वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड. आता वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन याचा सुद्धा पुरस्कार मिळाला. हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्न यांना मिळालाय मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी. मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी. ओके. आता सर्वोत्कृष्ट मूळ गीत आय एम गॉना लव्ह मी अगेन रॉकेटमॅन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गीत, हे तुम्ही जाता लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, लक्षात ठेवण्यासाठी महत्वाच्या 3 गोष्टी, ती म्हणजे 1917 हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला मिळालेले 3 पुरस्कार. ह्या चित्रपटाला मिळालेले 3 पुरस्कार. ओके. त्यातला पहिला पुरस्कार आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण.
तर 1917 या चित्रपटाला मिळालेले 3 महत्वाचे पुरस्कार आहेत, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण. हे 1917 चित्रपटाला मिळालेले महत्वाचे 3 पुरस्कार. हे लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा हे पुरस्कार. तर सर्वोत्कृष्ट वेशभूषा हा पुरस्कार लिटल वुमन या चित्रपटाला मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषेचा पुरस्कार बॉम्बशेलला मिळाले. कशाला? बॉम्बशेलला मिळाले. आता एक दोनदा तुम्ही ओव्हरलुक केलं तर तुमच्या ते लक्षात राहू शकतो. जसं सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पॅरासाइट, म्हणजे पॅरासाइटला मिळालेले 3 पुरस्कार परत एकदा रिकॉल करतो. सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाइट, सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॅरासाइटचे दिग्दर्शकांना मिळालंय आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पॅरासाइट. पॅरासाइटला जरी 6 नामांकन असली तरी महत्वाच्या 3 पुरस्कारावर त्यांनी आपली छाप पाडलेली पाहायला मिळते. त्यानंतर सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा आणि मूळ पटकथा. तर सर्वोत्कृष्ट मूळ पटकथाचा पुरस्कार सुद्धा पॅरासाइटलाच मिळालेला आहे. म्हणजे पॅरासाइट मध्ये आणखी एक ऍड होतं ते म्हणजे सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतो की या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये पॅरासाइट चित्रपटाचा, दक्षिण कोरियाचा जरी तो चित्रपट असला तरी त्याचं वजन जास्त राहिलेलं आहे. त्यामुळं पॅरासाइट जरूर लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर एक महत्वाचा पॉईंट की जो परीक्षेला कसं विचारला जातो. परीक्षेला ना अलीकडे जोड्या लावामध्ये विचारलं जातं. सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट, सर्वोत्कृष्ट माहितीपट, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन लघुपट. आता हे जे पॉईंट आहेत ना हे डेफिनेटली परीक्षेला विचारले जातात आणि विचारताना काय केलं जातं तर जोड्या लावामध्ये विचारले जातात. म्हणजे अ गटामध्ये हे दिले जातात, ब गटामध्ये नाव असतात. तर आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, सर्वोत्कृष्ट माहितीपट हे लक्षात ठेवायचंय. अमेरिकन फॅक्टरी, सर्वोत्कृष्ट माहितीपट काय लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला, अमेरिकन फॅक्टरी, सर्वोत्कृष्ट माहितीपट अमेरिकन फॅक्टरी. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट आणि ॲनिमेटेड चित्रपट याचं कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट हेअर लवला मिळाला, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट हेअर लवला मिळालाय आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी 4 ला. कशाला मिळालाय? टॉय स्टोरी 4 ला. मग राहतं काय तर सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट राहतं तर तो लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉर झोन इफ यू आर अ गर्ल यांना मिळालेलं आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवताना हे 3 जरी लक्षात ठेवले तर तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर टॅकल करता येतं. ते म्हणजे सर्वोत्कृष्ट माहितीपट तुम्ही लक्षात ठेवा अमेरिकन फॅक्टरी, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट. ॲनिमेटेड लघुपट म्हटलं की हेअर लव, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट म्हटलं की टॉय स्टोरी 4 हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन लघुपट द नेबर्स विंडो लक्षात राहिलं तर चालेल आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड. आता वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूडला मिळालेले 2 महत्वाचे पुरस्कार, एक सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॅड पीटला मिळालेला आणि दुसरं लक्षात ठेवायचं सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन. म्हणजे वन्स अपॉन अ टाइम मध्ये मिळालेले इन हॉलिवूडला 2 पुरस्कार. त्याच्यानंतर आता याचा आपण एक ओव्हरलुक पाहणार आहोत. ओव्हरलुक पाहताना काय पाहायचं आहे, जोकर चित्रपटाला मिळालेले 2 महत्वाचे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हॉकिन फिनिक्स आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पॅरासाइट चित्रपटाला मिळालेले एकूण 4 पुरस्कार आहेत. पहिला आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, दुसरा आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, तिसरा आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार आणि चौथा आहे सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा याचा सुद्धा पुरस्कार पॅरासाइटला मिळाला. आणि इतर पुरस्कारामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रेनी झेल्विगर्ड जुडी आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री लॉरा डर्न मॅरेज स्टोरी. जाता जाता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि शेवटचा पॉईंट होता तो म्हणजे 1917 ला सांगितलेले 3 आणि शेवटचा होता तो म्हणजे ॲनिमेटेड लघुपट आणि काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं होतं, अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्कृष्ट माहितीपट, ॲनिमेटेड लघुपट हेअर लवला, ॲनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी 4 ला हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवलं तर ऑस्कर पुरस्काराच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहू शकतात. आता ऑस्कर पुरस्काराच्या संदर्भात माहित आहे का तुम्हाला हा एक सेक्शन आहे, तो म्हणजे मराठी वेशभूषाकार भानू अथय्या. काय नाव आहे? मराठी वेशभूषाकार भानू अथय्या यांना 1982 मध्ये जो गांधी चित्रपट आहे या गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनासाठी जॉन मोल्लो यांच्यासह ऑस्कर पुरस्कार विभागून मिळाला होता. आता हा सेक्शन तुम्हाला माहित असेल का नाही माहित नाही मला, परंतु तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. तर मराठी वेशभूषाकार भानू अथय्या यांना 1982 साली गांधी हा चित्रपट होता त्यातला वेशभूषा संकलनासाठी विभागून पुरस्कार मिळालेला होता. तर हा एक सेक्शन आहे की जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे या लेसन मध्ये 2-3 पॉईंट महत्वाचे आहेत की जसं
ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कोणी केली, त्या स्टुडिओची सुरुवात अकॅडमीची सुरुवात केली होती लुईस बी मियर. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला अशावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी सुरुवात केली? 1929 साला, 92वं वर्ष होतं. सर्वोत्कृष्ट नामांकन होती ती जोकरला, पण पुरस्कार मिळवताना त्यांना तेवढी छाप पडताळलेली नाहीये. 6 नामांकन जरी पॅरासाइट चित्रपटाला दक्षिण कोरियाच्या असली तरी सुद्धा त्या चित्रपटानं महत्वाचे 4 ऑस्कर पुरस्कार जिंकत या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये बाजी मारलेली आहे. तर या लेसन मध्ये मला जेवढं तुम्हाला समजावून सांगता येत होतं ते सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.